सर्व आयटा गँगचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल टेक मॅथ मध्ये। आजचा दिवस खूप महत्वाचा आहे, तुम्हाला पण माहिती आहे। जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की 14 जुलैला म्हणजे आज जी तुमची मेरिट लिस्ट आहे आणि तुमचं जे अलॉटमेंट लेटर आहे हे तुम्हाला आज भेटणार आहे। अलॉटमेंट लेटर म्हणजे काय असतं, याच्यात तुमचं मेन्शन केलेलं असतं की तुम्हाला कोणत्या आयटममध्ये नंबर लागलेला आहे तुमचा आणि कोणत्या ट्रेडला नंबर लागलेला आहे, बरोबर। तर ते अलॉटमेंट लेटर आज तुम्हाला भेटणार आहे आणि आजच तुम्हाला समजणार आहे तुमचं म्हणजे पहिल्या फेरीमध्ये तुमचं सिलेक्शन झालंय किंवा नाही झालंय। आता ते समजण्यासाठी त्यांनी आपल्याला टाइम टेबल दिलं होतं, व्यवस्थित बघा फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत। आता त्या टाइम टेबल मध्ये त्यांनी आपल्याला असं सांगितलं होतं 14 जुलैला काय 14 जुलैला सकाळी 11 वाजेपासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत कधी पण तुम्हाला मेसेज येईल किंवा कधी पण तुमचं जे अलॉटमेंट लेटर आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचेल। आलं लक्षात? तर तुम्ही घाई करू नका। मला खूप मुलांचे फोन आणि मेसेज आले, सर आम्हाला SMS नाही आला, सर आम्हाला आमची प्रोफाईल ओपन होत नाही, सर आमच्या प्रोफाईलवर अलॉटमेंट लेटर दिसत नाहीये। तर नाही दिसणार अजून, कारण त्यांनी तुम्हाला टाइम काय दिलाय, सकाळी 11 वाजेपासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत, म्हणजे आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत दिवसभरात तुम्हाला कधी पण अलॉटमेंट लेटर येईल। आल्यानंतर काय करायचं हे मी तुम्हाला तेव्हा सांगेल, कारण त्याच्यात खूप काही बारीक बारीक गोष्टी ज्या तुम्ही लक्षात घेण्यासारख्या आहे। सध्या फक्त तुम्हाला एकच सांगेल, आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत वाट बघा। आणि दुसरी गोष्ट, जर समजा तुम्हाला SMS द्वारे अलॉटमेंट लेटर नाही आलं तर ते कुठून डाउनलोड करायचं आणि कसं बघायचं ते पण मी तुम्हाला सांगून ठेवतो। आपण जाऊया आपल्या ऍडमिशनच्या पोर्टलवर। ठीक आहे, आता तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल हे आपल्या ऍडमिशनचं पोर्टल आहे, बरोबर। आणि इथंच तुम्हाला जे तुमचं लॉग इन आहे ते तुम्ही इथंच करत असता। कोणतं पोर्टल आहे आपलं? admission.dvt.gov.in। आपल्या ऍडमिशनचे जेवढे व्हिडिओ आहे त्या प्रत्येक व्हिडिओच्या खाली मी याची लिंक देत असतो, या पण व्हिडिओच्या खाली याची लिंक देऊन टाकल। तुम्हाला काय करायचं आहे, समजा तुम्हाला SMS 90% तुम्हाला SMS हा येणारच आहे। इन केस मोबाईलला काय प्रॉब्लेम असेल, रिचार्ज नसेल तर रिचार्ज करून ठेवा। जीमेल तुम्ही कोणाचा दिला असेल ते आठवा, मोबाईल नंबर कोणाचा दिलाय ते पण तुम्ही एका कागदावर लिहून ठेवा, कारण हा मोबाईल नंबर तुम्हाला आयटा संपेपर्यंत लागणार आहे। ठीक आहे, तर त्या मोबाईलवर चेक करा। नसल मेसेज आला ईमेल चेक करा, नसल ईमेल आला तर काय चेक करायचं ते तुम्हाला आता सांगतो। इथून काय करायचं, तुमची जी प्रोफाईल आहे ती लॉग इन करून घ्यायची। कशी लॉग इन करायची, इथं काय म्हटलंय कॅन्डिडेट लॉग इन, बरोबर आहे। न्यू एक रजिस्टर आहे तर तुम्ही कोणते कॅन्डिडेट आहे, रजिस्टर कॅन्डिडेट आहे, त्याच्यावर टिक केल्यानंतर हे पेज ओपन होईल। इथं तुमचा आयडी आणि इथं तुमचा पासवर्ड जो आहे हा पासवर्ड टाकायचा। मोबाईलवर सुद्धा ही प्रोफाईल ओपन होऊन जाईल। मोबाईलवर करू शकता, लॅपटॉपवर करू शकता, सायबर मध्ये करू शकता, कोणत्या मित्राच्या घरी करू शकता, कुठे पण करू शकता। ठीक आहे, आता मी इथं आयडी पासवर्ड ऑलरेडी टाकून ठेवलेले आहे। आता हे टाकल्यानंतर इथं काय करायचं, लॉग इन करायचं। आता याची जी प्रोफाईल आहे ही लॉग इन झालेली। आता थोडंसं आपण खाली सरकू, इथं काय म्हटलंय त्यांनी ऍडमिशन ऍक्टिव्हिटीज, याच्यावर काय करायचं, टिक करायचं, बरोबर। याच्यावर टिक केल्यानंतर 1 2 3 4 नंबरचा ऑप्शन काय, ऍप्लिकेशन मेरिट अँड ऍडमिशन स्टेटस, म्हणजे तुमचा मेरिट नंबर काय, तुमचा ऍप्लिकेशन काय आणि तुमचा ऍडमिशनचं स्टेटस काय। आणि 5 नंबरला काय म्हटलंय, अलॉटमेंट लेटर। हे अलॉटमेंट लेटर तुम्हाला इथून डाउनलोड करायचं आहे जेव्हा तुम्ही ऍडमिशन घ्यायला जाल तेव्हा। अजून कोणाला ते भेटलेलं नाहीये। मी उदाहरण म्हणून तुम्हाला याचं हे दाखवून देतो, मेरिट नंबर आणि ते हे बघा। आता हा इथं स्टेटचा आणि याचा डिस्ट्रिक्टचा मेरिट नंबर आहे सर्व, बरोबर। तुम्ही आतापर्यंत नसेल बघितलं, बघून घ्या। आता आपण पुढे जाणार, त्याला अलॉटमेंट लेटर भेटलंय का नाही हे आपण बघून घेऊ। आता अलॉटमेंट लेटर टिक केल्यावर त्याने काय म्हटलं, यू आर नॉट अलॉटेड सीट इन द करंट राऊंड, म्हणजे काय, आता या मुलाला या राऊंड मध्ये सीट भेटलेलं नाहीये। आता मी हे प्रोफाईल साधारण दुपारी 12:42 म्हणजे 12:30 पाऊनच्या आसपास प्रोफाईल ओपन करतोय। त्याच्या प्रोफाईलवर हे शो होतंय, प्रत्येकाच्या प्रोफाईलवर शो होईल असं काही नाही। याचा अर्थ काय होतो, यू आर नॉट अलॉटेड सीट इन द करंट राऊंड, म्हणजे या राऊंड मध्ये तुमचं सिलेक्शन झालेलं नाहीये, बरोबर। ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे इथं त्यांना असं लेटर येईल आणि ते लेटर आपल्याला काय करायचं, हे डाउनलोड करायचं। ते कसं करायचं, काय करायचं ते मी तुम्हाला पुढे सांगेल। आता शेवटी एक महत्वाची गोष्ट सांगून देतो, बघा, तुम्हाला मी सारखं सांगतोय घाई करू नका। घाई का बरं करू नका, आज दिवसभरात, कारण आज दिवसभरात तुम्हाला फक्त आणि फक्त अलॉटमेंट लेटर येणार आहे। आज तुम्हाला काहीच प्रोसिजर करायची नाहीये। आज घरीच थांबा तुम्ही, कुठेच जाऊ नका। फक्त आज काय करा, ते जे अलॉटमेंट लेटर आहे हे तुमच्यापर्यंत मिळवून घ्या। रात्री 6 पण वाजू शकता, 7 पण वाजू शकता, 8 पण वाजू शकता। तर हे अलॉटमेंट लेटर तुमच्यापर्यंत आज येऊन जाईल। तर उद्यापासून म्हणजे 15 जुलै पासून 19 जुलै पर्यंत साधारण 4 दिवस सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही ऍडमिशन हे घेऊ शकता। किंवा तुम्हाला ते ट्रेड नको असेल, पुढच्या राऊंडला भाग घ्यायचा असेल, तो निर्णय तुम्ही ह्या 4 दिवसात घेऊ शकता। त्यामुळे घाई करू नका। आज फक्त आणि फक्त अलॉटमेंट लेटरवर तुम्ही काय करा, फोकस करा। ठीक आहे, तर ते अलॉटमेंट लेटर आलं, कोणाचं पण आलं तर मला एकदा व्हॉट्सअपवर टाकून द्या किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकून द्या। मी एकदा युट्यूबवर पण त्याचा व्हिडिओ घेऊन येतो। आणि सर्वात महत्वाची गोष्ट, ऍडमिशन लगेच उद्याच्या उद्या घेऊ नका। त्याचं कारण असं, आज संध्याकाळीच मी ऍडमिशन बाबतीत काही खूप महत्वाच्या गोष्टी, कागदपत्र वगैरे त्या सर्वच्या सर्व महत्वाच्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत आज पोहोचवणार आहे। पण रात्री पोहोचवेल, कारण एखाद्याचं अलॉटमेंट लेटर आलं ना
तुम्हाला पण समजेल ते अलॉटमेंट लेटर कसं असतं, त्याच्यावर काय काय दिलेलं असतं आणि त्याच्यामध्ये कागदपत्र वगैरे काय काय लागणार, हे सर्व मी तुम्हाला आज आपल्या जे संध्याकाळी व्हिडिओ टाकेल, मी रात्री टाकेल, तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सर्व एक्सप्लेन करून देईल. तर ठीक आहे, या व्हिडिओमध्ये एवढंच. टेन्शन घेऊ नका, प्रोफाईल ओपन करून फक्त चेक करून घ्या. ठीक आहे, थँक्यू सो मच. थँक्यू.